मलकापूर आणि चांदुरामध्ये महाविकास आघाडीला भाजपचा धक्का। दोन्ही तालुक्यातील सरपंच पदाधिकारी भाजपमध्ये। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये केला पक्ष प्रवेश। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर। 120 सीसीटीव्ही कॅमेरा सोबतच ड्रोनची देखील नजर राहणार। कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात। भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी। 5551 अखंड मनोकामना ज्योतीचं प्रज्वलन करण्यात येणार। जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आमदार रोहित पवारांचा फोनद्वारे संवाद। बळीराजाला न्याय देण्यासाठी पुन्हा मोर्चा काढणार, रोहित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। बीडच्या आष्टीतील कडा शहरामध्ये पावसाचा हाहाकार। बीड अहिल्यानगर मार्ग बंद। सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस। पावसानं तालुक्यातील बहळा नदीला पूर, तर नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थ संतप्त। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं नदीला पूर। नागरिकांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास। महिला पोलीस अधिकाऱ्याची अरेरावी। तक्रारदार महिलेवरच धावून गेली महिला पोलीस अधिकारी, तर पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या एम्स हॉस्पिटलमधील परिचारिकेचा संशयास्पद मृत्यू। इंजेक्शन घेतल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। पोलिसांचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।